श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. पौराणिक काळापासूनच हिंदू धर्मामध्ये 4 संप्रदाय आहेत: वैदिक, वैष्णव, शैव आणि स्मार्त. शैव संप्रदायाच्या अंतर्गत शाक्तनाथ आणि संत संप्रदाय येतात. भक्तो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास नाथ संप्रदायाच्या रहस्याविषयी सांगणार आहे. व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊन याच्या एका वाक्याला लक्ष देऊन ऐका, जेणेकरून की यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. माहिती फारच सुंदर आहे. भक्तो, ग्रंथांच्या अनुसार नाथ या शब्दाचा अर्थ स्वामी सांगितला गेलेला आहे. काही लोकांचे मान्य आहे की नाग या शब्दाचा उच्चार बिघडून नाथ असा झाला. आपला देश भारतामध्ये नाथ योगींची परंपरा खूपच प्राचीन काळापासून राहिली आहे. नाथ समाज आपल्या हिंदू धर्माचा एक अभिन्न अंग आहे. नाथ संप्रदायामध्ये मुख्यतः नवनाथ झाले, ज्यांना नवनाथ या नावाने ओळखले जाते. याच नवनाथांपासून 84 नाथ झाले. आपल्या सनातन धर्माशिवाय बौद्ध आणि जैन धर्मातही नाथांचे प्रचलन राहिले आहे. भगवान शंकरांना आदिनाथ आणि श्री दत्तात्रयांना आदिगुरु मानले गेले आहे. भोलेनाथ, भैरवनाथ आणि साईनाथही याच परंपरेतून राहिले आहे. असे मानले जाते की भोलेनाथांच्या नंतर आदिगुरु दत्तात्रयांनी या परंपरेला पुढे वाढवले. दत्तात्रयांनी वैष्णव आणि शैव परंपरेत समन्वय स्थापित करण्याचे कार्य केले. श्री गुरु दत्तात्रयांना महाराष्ट्रामध्ये नाथ परंपरेचा विकास करण्याचे श्रेय दिले जाते. श्री दत्तगुरूंनंतर सिद्ध सद्गुरू मच्छिंद्रनाथांनी नाथ परंपरेला संघटित करून तिला पुढे पुन्हा वाढवले. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना 84 नाथांच्या परंपरेमध्ये परमगुरु पण मानले गेले आहे. गुरु मच्छिंद्रनाथांची समाधी उज्जैनच्या गडगालिकेच्या जवळ स्थित आहे. गुरु मच्छिंद्रनाथांना मीननाथ या नावानेही ओळखले जाते. भक्तो, एका कथेनुसार खूप पूर्वी एक दैवगण उपरिचर आकाशातून भ्रमण करीत जात होते. त्यावेळी त्यांनी उर्वशीला पाहिल्याने त्यांचे तेज यमुना नदीमध्ये पडले. ते तेज एका मासळीने खाल्ले. काही दिवसांनंतर त्या मासळीने आपल्या गर्भाचे अंडे यमुना नदीच्या तीरी रेतीवर सोडले, ज्याला पक्ष्यांनी फोडले. अंडे फुटताच तिथे एक दिव्य असा तेजपुंजपाळ प्रकटले. त्यावेळी तिथे कामिक नावाचा एक कोळी होता. कामिक या बाळाला आपल्या घरी घेऊन गेला. इथे त्याची पत्नी सारा दत्तने त्या बाळाला सांभाळले आणि त्याचे नाव ठेवले मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथानंतर त्यांचे शिष्य गोरक्षनाथांनी नाथ परंपरेला पुढे वाढवले. गुरु गोरक्षनाथांनी या संप्रदायाच्या विद्येचे आणि योग साधनेचे एकत्रीकरण केले. गोरक्षनाथांना गोरखनाथ या रूपानेही जाणले जाते. गुरु गोरखनाथजी यांच्या जन्माच्या रहस्याविषयी मी आपणास लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये सांगेन. गुरु गोरखनाथांनंतर भृतहरिनाथ, नागनाथ, चपटनाथ, रेवणनाथ, कानिफनाथ, जालंधरनाथ, कृष्णपाद आणि बालक गहिनीनाथ योगी यांनी या परंपरेला पुढे वाढवले. नाथ परंपरेचे आराध्य भगवान शिव आहे. हा पंथ हठयोग यावर आधारित पंथ आहे. नाथ साधू संत परिवाजक असतात. नाथ परंपरेला मानणारे भजन गुणगुणत फिरतात आणि भिक्षा मागून जीवन व्यापित करतात. वयाच्या शेवटच्या क्षणी ते कोणत्यातरी एका स्थानी थांबून अखंड धुनी पेटवतात. काही नाथ साधक हिमालयाच्या गुहेमध्ये जातात. नाथ योगींना हीच अवधूत किंवा सिद्ध बोलले जाते. या पंथाच्या साधन पद्धतीमध्ये सात्विक भावाने शिवशंकरांची भक्ती केली जाते. ते शिवजींना अलख या नावाने संबोधतात. भक्तो, नवनाथ म्हणजे देवांचे मिलिटरी फौज. यामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंधरनाथ, कानिफनाथ, बतर्णीनाथ, रेवणनाथ, वटसिद्ध नागनाथ आणि चपटीनाथ ही नावे जरी ऐकली तरी आपल्यासमोर उभे राहतात ते घोर तपश्चर्या करणारे गुरुभक्त, प्रचंड सामर्थ्यवान, शक्तिशाली, विद्वान, तेजस्वी, ती म्हणजे नवनाथांची 9 रूपे. नवनाथांची चरित्रे वाचताना माणूस अक्षरशः बधीर होऊन हरवून जातो, कारण बुद्धीला अगम्य अशी ती चरित्रे आहे. त्यांची जन्मगाथा, कर्तृत्व, संजीवनी मंत्र, शाबरी विद्या, चिमटा, जोळी आणि भस्म अतिशय गूढ आणि अद्भुत आहेत. भूत पिशाच, देवदानव, राक्षस, जिन्नत, जीवात्मे, भूतात्मे, प्रेतात्मे या सर्वांना पराभूत करून तिन्ही लोकांत अधिराज्य व प्रभुत्व प्रस्थापित करणाऱ्या नवनाथांचे वर्णन करणे अशक्यच आहे. जोपर्यंत नवनाथ या पृथ्वीतलावर प्रत्यक्ष अवतारात होते तोपर्यंत समस्त इंद्रभुवन धास्तावून गेले होते.
कारण नवनाथांचा देवांवर जर कोप झाला तर मग कोणाचीच धडगत नाही. आणि एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष महाबली श्री हनुमानाला सुद्धा जीवनात पहिल्यांदाच नाथपंथीय योग्यासमोर युद्धात पराभव पत्करावा लागला. इतके प्रचंड सामर्थ्यशाली होते हे नाथपंथीय हठयोगी. टाच मारेन तिथे पाणी काढेन याच वाक्याची परिपूर्ण उदाहरण म्हणजेच हे नवनाथ. पण एवढे सामर्थ्यशाली असूनही नवनाथ खमेंडी, अहंकारी व गर्विष्ठ नव्हते, तर या उलट गुरुभक्त, सदाचारी, प्रेमळ व चारित्र्य संपन्न होते. म्हणूनच त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आजही भारतीय खंडात गायली व वाचलीही जाते. मन करे सो कायदा अशी परिस्थिती असूनही नाथांनी कधी चुकूनही त्याचा गैरवापर केला नाही. मृत्यूचे भय नाही, कारण प्रत्यक्ष यमातही इतकी शक्ती नव्हती की तो नाथांचे प्राण घेऊ शकेल. पराभवाचे भय नाही, कारण नाथांना आव्हान देण्याची हिंमत तरी करणारे कोण होतं. देवांना सिंहासनाची भीती, भूतप्रेतांना भस्म व मंत्रांची भीती, राक्षसांना भयंकर संहाराची भीती आणि सर्वसामान्य मनुष्यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. एका मंत्रलेल्या भस्माच्या चिमटीने सखळ राज्य पालते घालण्याची ताकद ही नवनाथांमध्ये होती. तरीही नाथांनी असे केले नाही. ते आयुष्यभर नीतीने व धर्माने वागले आणि त्यांनी जीवनभर तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात व त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यात आपले आयुष्य वेचले. बघतो गोरखपूर येथे प्रभू गोरक्षनाथांचा भव्य नाथपंथीय गुरुदीक्षा आश्रम आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी पर्वत रांगेत मडी येथे कनिकनाथ व सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. त्याजवळच गहिनीनाथांची समाधी आहे. विटा गावात रेवणनाथ, वडवाल गावी नागनाथ यांची समाधी आहे. बघतो 1710 साली नाथांनी अवतार समाप्ती केली, पण आपल्या भाग्याने गोरखनाथ, चपळटीनाथ आणि भतरणीनाथ अजूनही वायुतत्वात अदृश्य रूपाने भ्रमण करीत आहे. म्हणजेच की ते अजूनही या भूमीवर त्याच रूपात व अवतारात आहे, पण अदृश्य रूपात भ्रमण करत आहे. बघतो नाथांची कठोर साधना व उपासना करणाऱ्यांना नाथांचे प्रत्यक्ष रूप बघण्याचे भाग्य मिळते. असे हे नवनाथ, त्यांचे नाथपंथीय शिष्य म्हणजे जणू एक अद्भुत गूढ रहस्यच आहे. त्यांची गेल्या 300 वर्षात जनमानसात पडलेली त्यांची बुरळ व नाथांचे चरित्र ऐकून होणारा आनंद तसूभरही कमी झालेला नाही. बघतो आपणही वर्षातून किमान एकदा तरी नवनाथ ग्रंथाचे पारायण करून या दृढ व अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारून आपल्या जीवनात या परमोच्च आनंदाचा अनुभव नक्कीच घ्यावा. आपल्यापैकी बरेच असे काही भक्तगण आहेत, त्यांना या ग्रंथाविषयी खूपच आवड आहे, पण त्यांना वाचता येत नाही, त्यांना दिसत नाही किंवा बोलता येत नाही. तर अशा भक्तांनी या ग्रंथाचे जरी कथा स्वरूपात श्रवण केले तरी त्याचे फलस्वरूप प्राप्त होते. आपले मन व आत्मा शुद्ध होऊन आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. फक्त आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती अवधूत चिंतन. जय श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायक तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.